नमस्कार, स्वाद कोकणीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण काजूच्या ग्रेव्ही मधलं चिकन बनवूया. तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी 200 ग्रॅम चिकन घेतलंय. त्याला आपण आता मॅरिनेशन करूया. चवीप्रमाणे मीठ, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि 1 कप दही घेतली. तर आपण याला मॅरिनेशन करूया. तर आपण मॅरिनेशन साठी 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया. आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया चिकन साठी. तर इथे मी तूप घेते 1 चमचा. बारीक चिरून घेतलेले 2 कांदे, कांदा आपला पोलून झाल्यानंतर आपल्याला टमाटर याच्यामध्ये घालायचा आहे. कांदा आपला पोलला आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण टमाटर टाकूया. तर हे काजू आहेत ते मी भिजवून घेतलेले आहेत. 10 ते 15 मिनिटं भिजवून घेतलेत. तर आपण एक कांदा आणि टमाटर सोबत वाटून घ्यायचे. कांदा आणि टमाटर आपला भाजून झालेला आहे. आता आपण वाटून घ्यायचं बारीक. त्याच कढईमध्ये मी आता चिकनला फोडणी करते. 1 चमचा तूप घेऊया. थोडीशी पाव चमचा हळद, 2 चमचे घरचा मसाला, इथे आपला चिकन मस्त असा 15 मिनिटं मॅरिनेट झालाय. आता आपण तो ह्याच्यामध्ये तेलामध्ये घालूया. आता पाणी न घालता आपण वाफेवर ह्याला शिजवून घेऊया. तर इथे आपली ग्रेव्ही वाटून तयार झाली. आता इथे आपल्याला 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. तर इथे आपलं चिकन 5 मिनिटं झालेत. अजून 10 मिनिटं चांगलं शिजून घेऊया. तर इथे आपलं चिकन 15 मिनिटांमध्ये मस्त असा शिजलेला आहे. आता आपण 5 मिनिटासाठी ग्रेव्ही याच्यामध्ये ऍड करूया.
आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया. तर थोडा चवीसाठी मी थोडासा मीठ ऍड करते याच्यामध्ये. तर आपण इथं मस्तपैकी आता 5 मिनिटासाठी शिजवून घेऊया. तर इथे आपलं चिकन मस्त असा तयार झालाय. इथे आपली चिकनची रेसिपी तयार झाली. चपाती आणि चिकन मस्त असा टेस्टी लागतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.